नमस्कार मंडळी, सध्या आपण आहोत वडगाव खुर्द म्हणजे आपलं लोकमतचा जो प्रेस आहे या लोकमत प्रेसच्या मागील बाजूला इथे जवळच ही आहे राजयोग नावाची सोसायटी। ह्या राजयोग सोसायटीच्या अगदी गेटला लागून मी आहे। हे जंगल वगैरे नसून महानगरपालिकेचा लायगुडे दवाखाना आहे। लायगुडे दवाखान्याच्या कंपाऊंडच्या आतमध्ये मी आहे। 2 महिन्यापूर्वी जेव्हा या भागात आलो होतो त्यावेळेस काही गोष्टी निदर्शनास आल्या। त्या गोष्टींवर कारवाई चालू असावी अशी अपेक्षा धरून पुन्हा इकडे चक्कर मारली। तर आता आज या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा तेच दृश्य दिसतंय। या ठिकाणी पुणे शहरातल्या आरोग्य विभागाने त्यांच्या विविध रुग्णालयांमध्ये टाकून दिलेल्या स्क्रॅप झालेल्या भंगार झालेल्या ज्या काही खॉट आणि इतर वैद्यकीय उपकरणं साहित्य जे आहेत ते या ठिकाणी साठवलेले आहेत। तर हे सर्व जे उपकरणं आहेत ही या ठिकाणी साठवण्याचं नक्की कारण काय, हा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला। त्यासाठी नेहमीप्रमाणे मनपाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडे विचारणा केली, पण त्यांच्याकडून काही योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता। म्हणून म्हटलं आता शेवटचा पर्याय व्हिडिओ बनवून ठेवूया। तर व्हिडिओ बनवल्यानंतर जेव्हा आपल्याला साफसफाई झालेली असेल काही दिवसानंतर त्यावेळेस आपल्याला या व्हिडिओचा उपयोग होईल म्हणून व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ बनवणे, फेसबुकवर लाईव्ह येणे हे माझा छंद नाही। माझं पुणे हे शहर आहे, माझं घर आहे आणि मला माझं घर स्वच्छ हवं आहे। मला माझं पुणे शहर स्वच्छ हवं आहे, त्यासाठी हा प्रयत्न आहे। तर हे अशा प्रकारे आपण तिकडून बघितलंच तर हे सर्व जागा जी आहे साधारणपणे 1.5 एकरच्या जवळपासची ही जागा आहे। आपण बघू शकतो कोरोना काळामध्ये ऑक्सिजन प्लांट जे काही मनपाने जागोजागी बनवले तर ते मनपाने बनवलेले प्लांट सध्या कशा प्रकारे इथं आहेत। कोविड-19 मेडिकल ऑक्सिजनचं हे काही युनिट आहे, याची अवस्था आपण बघतोय। तर म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस जेव्हा काही आपत्ती येईल त्याच वेळेस जाग येणार का, हा प्रश्न आहे। आता ह्या ऑक्सिजन बनवण्याचा जो काही टाकी आहे ती टाकी या ठिकाणी बसवली, त्याचे जे काही बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते या ठिकाणी बसवलेत। याचं उद्घाटन केलं गेलं तर 26 डिसेंबर 2020 म्हणजे आजपासून जवळपास 4 वर्षाच्या जवळ हे सर्व जे काही आहे मुरलीधर लायगुडे दवाखाना येथील मेडिकल ऑक्सिजन प्लांट लोकार्पण सोहळा 2020 26 डिसेंबर आणि वरती एअर इन गॅस प्रणाली 2 काही वेगवेगळ्या प्रणाली आहेत ऑक्सिजनच्याच, त्याची ही प्रणाली आहे सगळं। तर ही सर्व प्रणाली आता बघताय आपण कशा प्रकारे धूळखात पडलेली आहे आणि इकडं तर फार जंगल तयार झालेले। तर हे असं सर्व जे काही जंगल तयार झाले दवाखान्यामध्ये भंगारचं गोदावून करून ठेवलेलं आहे, स्क्रॅप यार्ड केलेलं आहे। आपल्याला जंगल नक्कीच वाढवायचं आहे, पण ते अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याची सुविधा देणाऱ्या दवाखान्यांमध्ये नाही। पुणे मनपा विविध गोष्टींवर भरपूर खर्च करते, तो नागरिकांसाठी केला जातो असं त्यांचं म्हणणं असतं, पण तो नक्कीच नागरिकांसाठी आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। हा पण एक काहीतरी प्लांट आहे, चालू आहे, बंद आहे, संबंधित आरोग्य अधिकारी आणि मनपाचे आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनाच फक्त माहिती आहे। तर हे सर्व जे काही पैसे आपले खर्च झालेले आहेत हे खर्च झालेले पैसे आपल्या पुणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्य सेवेमध्ये सुधारणा व्हावी यासाठी खर्च करण्यात आले होते। तर हे असे बघतोय आपण कशा प्रकारे हे पैसे वाया चाललेत, जंगल उगवले जंगल। तर हे आरोग्य अधिकारी जे कोणी आहेत त्यांचं या ठिकाणी लक्ष आहे का नाही। आता जेव्हा आतमध्ये इथल्या जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत या दवाखान्यातले त्यांना भेटलो तर त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ बनवणे हा माझा छंद आहे। म्हणलं ठीक आहे, माझा तो छंद नाही आहे, मला माझं शहर स्वच्छ हवं आहे आणि त्यासाठी मी हे करतोय।
2 महिन्यांपूर्वी जेव्हा बघितलं त्यावेळेस अपेक्षा ठेवली होती की स्वच्छ होईल, काहीतरी काम चालू असेल, पण काहीच काम नाही चालू. त्याच्यावर आता बघतोय आपण की जंगली गवत उगवलं आहे. तर हे अशा प्रकारे जर आपली महानगरपालिका पुण्यातल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार असेल तर पुणेकर नागरिकांनी विचार करावा, त्यांचं आरोग्य सक्षम हातांमध्ये आहे का. आत्ता सध्या स्थितीमध्ये ज्या वैद्यकीय अधिकारी आले आहेत, राज्य शासनाने त्यांना नियुक्ती केली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये. चांगल्या त्या बोलायला चांगल्या होत्या. जेव्हा मी मागच्या वेळेस त्यांना गाडीखान्याच्या बाबत बोललो, भेटायला गेलतो, त्यावेळेस त्यांनी चांगली माहिती दिली. आता प्रत्येक ठिकाणी जाऊन मला हे अशा प्रकारे जर चेक करावं लागणार आहे का, हा देखील आता प्रश्न पडतोय. कारण जे काही स्थानिक वैद्यकीय अधिकारी आहेत, वॉर्ड ऑफिस लेवलला देखील काही वैद्यकीय अधिकारी असतात. प्रत्येक जे काही महानगरपालिकेचे दवाखाने आहेत, त्या दवाखान्यामध्ये देखील वैद्यकीय अधिकारी असतात. त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टींकडे लक्ष काय दिलं जात नाही, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. आता हे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे काही मला कळत नाही कसले आहेत, काय आहेत ते. कारण मी काय मेडिकलचा स्टुडंट नाही किंवा मी भंगारवाला पण नाही की या भंगारमधल्या मटेरियलची मला कॉस्टिंग समजेल. पण एक कळते की जर आपल्या महानगरपालिकेने आपल्या नागरिकांसाठी जर हे एवढा खर्च केलेला आहे, एवढं मोठी सिस्टीम, एवढी चांगली इमारत जर उभी केली आहे, तर ह्या इमारतीचा आणि ह्या सर्व केलेल्या खर्चाचा आपल्या पुणेकर नागरिकांना उपयोग झाला पाहिजे, एवढं मात्र मला नक्की कळतं. भारत माझा देश आहे, भारतातले सर्व नागरिक माझे बांधव आहेत, अशी आपण लहानपणी प्रतिज्ञा घेतली. तर ती प्रतिज्ञा आपण जगतोय का. आज 31 डिसेंबर, बरेच जण पार्टी करायला फिरणार असतील कुठंतरी, त्यांच्या पद्धतीने ते नवीन वर्ष, जे काही इंग्रजी नवीन वर्ष आहे ते साजरं करतील. पण मला नवीन जे काही 2025 हे वर्ष आहे, ह्या वर्षामध्ये माझं पुणे शहर सर्व बाबतीत चांगल्या पद्धतीने कसं पुढे येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करायचे. आणि त्याचाच हा एक भाग आहे की एवढी चांगली जागा आहे, साधारणपणे 6000 स्क्वेअर मीटरची जागा असल्याचं इथं बाहेर बोर्ड आहे. जाता जाता आपण तो बोर्ड पण बघू. तर म्हणजे जवळपास 1.5 एकरची ही जागा आहे. 1.5 एकर जागेमध्ये असणारं हे दवाखाना, आणि त्या दवाखान्याच्या कंपाऊंडमध्ये हे अशा प्रकारे हे सगळं स्क्रॅप जमा करून ठेवलं आहे. तर नागरिकांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करावा, मी तर करणारच आहे. आणि जे काही या ठिकाणी असणारी अवस्था आहे ही बदलण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आपल्या शहरासाठी चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी तत्कालीन जे कोणी नगरसेवक असतील यांनी नक्कीच चांगले प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळेच वेळोवेळी आपल्याला ह्या चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत, उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे त्यांचा उद्देश त्यांच्या वेळेस पब्लिसिटी किंवा अजून बाकीचे जे काही गोष्टी असतील तो असला तरी हरकत नाही, पण आपल्या शहरातल्या नागरिकांना त्यांनी चांगल्या सुविधा ज्या काही निर्माण करून दिलेल्या आहेत त्याची देखभाल करण्याचं काम हे आपल्या प्रशासनाचं आहे, पुणे महानगरपालिकेमधल्या अधिकाऱ्यांचं आहे. तर हे आहे इथला बोर्ड, मुरलीधर पांडुरंग लायगुडे. उन्हामुळे ते नाव वाचता येणार नाही. तर ही इमारत आहे, तिथं आत्ता ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे. या ठिकाणी मी जे आत्ता मगाशी म्हणलं तो बोर्ड देखील आहे. पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जागांवरती अशा प्रकारे हे बोर्ड लावलेले असतात. आता हे किती जागा आहे, सर्वे नंबर 31-2, 31-3, 26-4 राजयोग सोसायटीच्या जवळ. आता ते पॉईंट कुठं दिला आहे तो नक्की दिसून नाही येते, पण साधारणपणे 6096 चौरस मीटर असं या ठिकाणी दिसतंय. म्हणजे जवळपास हे 1.5 एकरच्या आसपासची जागा आहे. तर अशा जागेवरती महानगरपालिकेने दवाखाना उभा केला आहे का स्क्रॅप यार्ड, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर आपण या प्रश्नावर महानगरपालिकेला नक्कीच जाब विचारणार आहोत. आणि इथली ही बाकीची जी काही स्वच्छता आहे ती स्वच्छता देखील करून घ्यायला जे आपलं वॉर्ड ऑफिस आहे या वॉर्ड ऑफिसला देखील आपण कळवणार आहोत.
ही आपण बाहेरून बघतो, ही इमारत छान इमारत बांधली आहे. 3 का 4 मजली इमारत आहे, छान आहे. आरोग्य सुविधा ज्या मध्यवर्ती भागामध्ये देणं शक्य होत नाही ते अशा प्रकारे नवीन समाविष्ट गावांमध्ये, पुण्याच्या उपनगरांमध्ये पुणे महानगरपालिका चांगल्या प्रकारे देत आहे. तर त्या सुविधांचा नागरिकांना नक्कीच उपयोग होतो आहे. जे नागरिक महानगरपालिकाच्या सुविधा वापरतात त्यांना त्याचा वापर नक्कीच होतो, उपयोग चांगला होतो. महेंद्रजी, नक्कीच तुमच्या सहकार्याने आपण या गोष्टी करूया. तर ह्या सुविधा ज्या काही आहेत ह्या आपल्या सर्व नागरिकांना आपण छान प्रकारे येणाऱ्या 2025मध्ये कशा राहतील चांगल्या प्रकारे हे आपण बघूया आणि करूया याचा पाठपुरावा. धन्यवाद बघितल्याबद्दल. महेंद्र धावडेजी, आपल्या मार्गदर्शनाखाली आपण नक्कीच चांगलं काम करूया. पुणे शहराला चांगले दिवस आपण नक्की आणूया. धन्यवाद.